नमस्कार, मी अजित चव्हाण। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य गेल्या 7 दशकांपासून कायम आहे। यामागचं सत्य बाहेर यावं अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे। 23 जानेवारी 2016 ला नेताजींच्या संदर्भातल्या गोपनीय फाईल्स उघड व्हायला सुरुवात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे आश्वासन नेताजींच्या कुटुंबियांना दिलंय। त्यामुळे आता नेताजींच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार का हा प्रश्न उपस्थित झालाय आणि यावरच आहे आजचा आपला हा खास कार्यक्रम रहस्य उलगडणार। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली। या भेटीविषयी पंतप्रधान आणि बोस कुटुंबीय दोघंही उत्सुक होते। या भेटीत बोस कुटुंबानं नेताजींच्या संदर्भातल्या गोपनीय कागदपत्रांना सार्वजनिक करा अशी मागणी केली आणि त्या दिशेने पाऊल टाकण्याचं आश्वासनही पंतप्रधानांनी दिलंय। आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस होता, कारण पीएम मोदी हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबाची भेट घेणार होते। पंतप्रधानांच्या 7 रेसकोर्स रोडवर असलेल्या निवासस्थानी नेताजींच्या कुटुंबातील 50हून अधिक सदस्यांसोबत ही भेट होणार होती। संध्याकाळी 5 वाजता ही भेट ठरली होती। या भेटीमुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे खापरपंतू उत्सुक होते। हम लोग तो खाली ये सुभाष चंद्र बोस कोई परिवार के नहीं है, सुभाष चंद्र बोस भारत के है और भारत सुभाष चंद्र बोस का है। तो हम लोग सब जा रहे, 50 मेंबर्स लोग आए हैं, हम लोग पहुंचेंगे। नेताजींच्या कुटुंबाशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही काही पहिलीच भेट नव्हती। यावर्षी मे महिन्यात कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबातील काही सदस्यांची त्यांनी भेट घेतली होती। त्याचवेळी नेताजींच्या कुटुंबातील सदस्यांशी पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेटण्याचं निश्चित झालं होतं। 70 वर्षांपूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बेपत्ता होण्यामागचं गूढ आजही कायम आहे। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभर पसरलेल्या नेताजींच्या नातेवाईकांची भेट घेण्याचं ठरवलं होतं आणि ही भेट तेवढीच महत्त्वाची होती, कारण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार का असा प्रश्न नेताजींच्या अनुयायींना पडला आहे, कारण त्यांच्या मृत्यू संदर्भातील अनेक कागदपत्र आजही सार्वजनिक करण्यात आलेली नाही। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या भेटीविषयी खूप उत्सुक होते। याविषयी मंगळवारी मोदींनी ट्विटही केलं होतं। तसंच नेताजींच्या कुटुंबाची भेट घेणं आपल्यासाठी भाग्याचं असल्याचं मोदींनी म्हटलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 सप्टेंबरला रेडिओवरून मन की बात या आपल्या कार्यक्रमात या भेटीचा उल्लेख केला होता। नेताजींच्या कुटुंबाला भेटण्यास आपण उत्सुक असल्याचं त्यांनी मन की बात मध्येही सांगितलं होतं। मेरे लिए खुशी की बात है कि प्रधानमंत्री निवास स्थान में ऐसी मेहमान नवाजी का सौभाग्य कभी भी नहीं आया होगा जो मुझे अक्टूबर में मिलने वाला है। सुभाष बाबू के 50 से अधिक और सारे परिवार के लोग अलग अलग देशों में रहते हैं। सब लोग खास आ रहे हैं। कितना बड़ा आनंद का पल होगा मेरे लिए। मैं उनके स्वागत के लिए बहुत खुश हूँ, बहुत ही आनंद की अनुभूति कर रहा हूँ। पण ही भेट इतकी महत्त्वाची का मानली जाते हा खरा प्रश्न आहे। सप्टेंबर महिन्यात ममता बॅनर्जींनी नेताजींसंदर्भातील 64 गोपनीय फाईल्स सार्वजनिक केल्या। केंद्र सरकारकडे नेताजींविषयी 200 फाईल्स आहेत। त्यापैकी 70 फाईल्स गुप्तचर विभाग आयबी कडे आहेत, तर काही फाईल्स रशियन गुप्तचर विभाग केजीबी कडे आहेत। नेताजींसंदर्भातील गोपनीय फाईल्स सार्वजनिक करण्याची मागणी नेताजींच्या कुटुंबाकडून केली जाते। रशिया, जपान, चीन, अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर आणि मलेशियाकडून नेताजींसंदर्भातील माहिती भारत सरकारनं प्राप्त करावी, तसंच ती माहिती सार्वजनिक करावी। सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबाला पंतप्रधान मोदींकडून मोठ्या अपेक्षा आहेत। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील राज्य सरकारकडे असलेली गोपनीय कागदपत्र सार्वजनिक करून ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारवर दबाव वाढवलाय। या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। खरंच नेताजींच्या मृत्यूचं गूढ उलगडणार का? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांशी आमचे दिल्लीचे प्रतिनिधी ब्रह्मप्रकाश यांनी केलेली हे खास बातचीत। प्रधानमंत्री से आज आप लोग मिले हैं, क्या बातचीत हुई है, क्या बताना चाहेंगे दर्शकों को? बातचीत जो हुई सेटिस्फैक्शन है हमको बहुत उनसे बात करके। उन्होंने हमें
आशा दी है कि जो कुछ छुपा हुआ था इतने साल तक, इतने दिनों तक, उसका वो वेस्ट बंगाल में जो ममता बनर्जी ने कर दिया है, शुरू कर दिया है, उनका वो चालू करेंगे। 23 जनवरी को फर्स्ट सेट ऑफ फाइल्स का डिक्लासिफिकेशन होगा। विजयधर मैम जी, आपकी बात हुई है प्रधानमंत्री जी से, आप तमाम लोग रिश्तेदार मिले हैं, तो किस तरह से प्रधानमंत्री ने आगे का शेड्यूल बताया, किस तरह से फाइलों से जानकारी? वो 23 जनवरी को शुरू करेंगे कहा है पहला उन्होंने, तो कहते हैं कि हाँ, मुझे भी उम्मीद है कि जरूर सब सच्चाई निकल आएगी, जो भी छुपा हुआ हिस्ट्री में है वो अब खुल के आने वाला है। यहाँ का, हमारे देश का, एवं बाहर भी वो जहाँ जहाँ गए थे, रशिया, चाइना, ये वगैरह जगह, जहाँ कोई भी कारण है, सब ढूंढ निकालेंगे। हमारे साथ अब चित्तप्रिय बोस साहब हैं, सतीश चंद्र बोस के ग्रैंडसन हैं। सर, आप लोगों की मुलाकात हुई है और क्या क्या बातचीत हुई है प्रधानमंत्री जी के साथ? डिक्लासिफिकेशन तो नंबर 1 इशू है, सो वो तो करेंगे। और उन्होंने ये भी कहा कि रशिया में भी जो फाइल्स निकालना है, हम लोग रिक्वेस्ट किया है प्रधानमंत्री जी से। उन्होंने बोला कि हाँ, रशिया में भी, रशियन गवर्नमेंट को भी उन्होंने रिक्वेस्ट करेगा फाइल निकालने के लिए। आपके परिवार वालों के और जो सवाल थे, जो जानकारी सरकार की तरफ से जानना चाहते थे, या और जो सवाल थे, और क्या क्या थे, क्या और पूछा? नहीं, और तो ये तो मेन इशू था जी, और तो वगैरह बहुत कुछ था, जैसे कि INA फाइल्स भी निकालना है, फिर बोस फैमिली मेंबर का और भी फाइल्स है वो भी निकालना है, सिर्फ सुभाष बोस के लिए, और बाकी सदस्यों की भी फाइल्स है। मेरे साथ सोमनाथ बोस हैं, ग्रैंड नेफ्यू हैं। सर, आप लोगों की बात हुई है, तमाम लोग, आप लोग मिले हैं, 35 लोगों का डेलीगेशन आप लोगों का मिला है। परिवार से करीब 37 आदमी गए थे कुल मिला के, और एसोसिएट्स थे जो लोग सुभाष चंद्र बोस जी का काम कर रहे हैं और परिवार से बहुत जुड़े हुए हैं, वो सब मिलजुल के 52 हेड्स होंगे। तो आप लोगों के सवाल क्या थे, और क्या आप लोग सरकार के सामने जो मुद्दे रखे आपने, खासकर प्रधानमंत्री के सामने? आज कोई सवाल जवाब हुआ नहीं, आज एक होमली एटमॉस्फेयर में कुछ विषय में डिस्कस हुआ है, चर्चा हुआ है, और हम लोग जो चाहते हैं वो प्रधानमंत्री अपने आप ही बता दिया। उन लोग हम लोग के साथ पूरा सहमत है। उन्होंने बोला कि ये हमको भी लगता है कि 70 साल बीत गए, इसको अब डिक्लासिफाइड होना ही चाहिए। रहस्य उलगडणार का? नेताजींच्या संदर्भामधली गोपनीय कागदपत्र उघड झाली तर काँग्रेस पक्षाची पोलखोल होईल का? 1945 मध्ये विमान दुर्घटनेतच नेताजींचा मृत्यू झाला नसेल तर मग तसा प्रचार का केला गेला? नेताजींच्या कुटुंबावर का पाळत ठेवली गेली? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। नेताजी का मौत नहीं हुआ था विमान दुर्घटना में, और नेताजी का मौत का थियरी जो ये सपोर्ट करता, उनको एक्सपोज कर देना चाहिए। मगर जो नेशनल आइकॉन्स है वो नेशनल विलन्स हो सकता है। नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे खापरपणतू काय म्हणतायत? ऐकलं ना तुम्ही? नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील गोपनीय माहिती उघड झाल्यास काँग्रेसचे दिग्गज खलनायक ठरतील असं सुभाषचंद्र बोस यांच्या खापरपणतूंचं म्हणणं आहे। यावर्षी नेताजींसंदर्भातल्या 64 फाईल्स पश्चिम बंगाल सरकारनं सार्वजनिक केल्या आहेत। त्याची 12,000हून अधिक पानं असून त्यातली काही तथ्य समोर आली आहेत। 1945च्या विमान दुर्घटनेत नेताजींचा मृत्यू झाला नसल्याची शक्यता। 1945 नंतर नेताजींचं कुटुंब, विशेषतः त्यांचे मोठे बंधू शरदचंद्र बोस आणि पुतणे अमियनाथ बोस यांच्यावर सरकारनं पाळत ठेवली। आयबीचे 14 अधिकारी नेताजींच्या कुटुंबावर पाळत ठेवून होते। प्रधानमंत्री इंस्ट्रक्शन दिया था डॉक्टर BC रॉय को। ये तो तथ्यभेद जो है, जो मिल रहे हैं, इसमें स्पष्ट बता रहे हैं कि डॉक्टर BC रॉय ने पंडित नेहरू का इंस्ट्रक्शन पर IB को जांच करने के लिए बोला था, और ये जारी था 20 साल तक। तो 20 साल होने से देखिए सिद्धार्थ शंकर राय का टाइम आ रहे,
तो डॉक्टर बीसी रॉय, फिर उसके बाद जब इंदिरा गांधी प्रधानमंत्री हुए, उन्होंने फिर ये जारी रखा। थोड़ा हम लोगों ने देखा, इतना जल्दी में इतना पेपर तो देखने का मौका नहीं मिलते हैं, लेकिन इसमें भी देखा कि कभी बहुत सारे कहता है कि इधर में है, उधर में नहीं मिला, उधर में नहीं मिला, जिंदा था 45 का बाद में भी ऐसा है इतना। 10 एप्रिल 2015ला आयबीच्या 2 फाईल्स सार्वजनिक करण्यात आला। यामध्ये नेताजींच्या कुटुंबावर सरकारनं पाळत ठेवल्याचं उघड झालं होतं। 1948 ते 1968 दरम्यान नेताजींच्या कुटुंबावर पाळत ठेवण्यात आली होती। 1972 साली सिद्धार्थ शंकर रे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असताना त्यांनी नेताजींच्या संदर्भातील एका फाईलची काही पानं जाळल्याचा आरोप बोस कुटुंबांकडून करण्यात आलाय। नेताजींविषयीच्या गोपनीय फाईल सार्वजनिक झाल्यास काँग्रेसच्या दिग्गजांची पोलखोल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। इसीलिए ये बहुत जरूरी है कि जो केंद्र सरकार के निरीक्षण में फाइलें हैं या दस्तावेज हैं, उनको भी सार्वजनिक कर देना चाहिए। 3 एप्रिल 2015ला नेताजींसंदर्भातल्या आयबीकडे असलेल्या गोपनीय फाईल्स मधली माहिती फुटल्यानंतर केंद्र सरकारने एक समिती तयार केली आहे। नेताजींसंदर्भातली माहिती सार्वजनिक करता येईल का याचा ती समिती अभ्यास करणार आहे। विशेष म्हणजे 17 डिसेंबर 2014ला संसदेत सरकारनं स्पष्ट केलं होतं की या फाईल्स मधली माहिती संवेदनशील असून इतर देशांशी असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर ती माहिती सार्वजनिक करणं योग्य होणार नाही। 1945 साली विमान दुर्घटनेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला अशी जी थिअरी मांडली जाते त्यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। फिक्स रिपोर्ट, शहानवाज कमिशन, खोसला कमिशन आणि मुखर्जी कमिशनच्या रिपोर्ट्समधून या प्रकरणातील सत्य बाहेर आलं नाही। त्या पार्श्वभूमीवर नेताजींच्या संदर्भातल्या सगळ्या गोपनीय फाईल्स सार्वजनिक झाल्यास नेताजींच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार आहे का? तत्कालीन काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विरोधात षडयंत्र केलं होतं का? जर षडयंत्र रचलं तर ते परदेशी दबावामुळे रचण्यात आलं होतं का की यामागेही काही वेगळा अँगल आहे? ये जो दलाल जो है, जो मौत का थियरी प्ले कर रहा है, इनको तुरंत एक्सपोज कर। ब्यूरो रिपोर्ट, जी मीडिया, मुंबई। नेताजींच्या मृत्यूविषयीची गोपनीय माहिती उघड व्हायला 23 जानेवारीपासून सुरुवात होणार असल्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलंय। मोदींनी बोस कुटुंबियांना हे सांगितलं, मात्र गुमनामी बाबा हेच नेताजी सुभाषचंद्र बोस असल्याचं बोललं जातंय। हे गुमनामी बाबा नेमके कोण होते? त्यांचा आणि सुभाषचंद्र बोसांचा संबंध नेमका का आणि कसा जोडला जातो? मोठी चर्चा होती। एक हे बाबा होते आणि हे बरीच वर्ष जिवंत होते असं सांगितलं जातं। या सगळ्या विषयावरती प्रकाश टाकणार हा स्पेशल रिपोर्ट। फैजाबादचे ते अज्ञात बाबा कोण होते? सुभाषचंद्र बोस हेच गुमनामी बाबा होते? जर ते सत्य असेल तर ते का लपवण्यात आलं? नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूमागचं रहस्य उलगडण्यासाठी 3 समित्या गठीत केल्या गेल्या। तसंच त्यांचे रिपोर्ट्सही आले, मात्र नेताजींच्या मृत्यूचं रहस्य काही उलगडलं नाही। नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं, मात्र त्याचे कोणतेच पुरावे मिळाले नाहीत। त्यामुळेच नेताजींच्या मृत्यूचं रहस्य कायम आहे। फैजाबाद मधल्या राम भवनाशी या रहस्याचा संबंध असल्याचं बोललं जातंय। जिस कक्ष में रहते थे उसमें खिड़की थी और खिड़की के ऊपर हमेशा पर्दा पड़ा रहता था और खिड़की के बाहर जो लोग बैठा करते जो उनसे मिलने जाते थे, मिलने क्या खाली उनसे बातें ही करने जाते थे, मिलने तो कोई पता नहीं था उनसे। 1983 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी वेश बदलून जीवनाचे शेवटचे दिवस याच भवनात काढले असल्याचं बोललं जातंय। त्या व्यक्तीचं नाव भगवंत असं होतं, मात्र लोक त्यांना गुमनामी बाबा म्हणून ओळखत होते। 7-8 लोग आया करते थे उनसे मिलने के लिए, जो उनकी साल भर की जरूरतों का ख्याल करते थे। और वो जो भी लोग आते थे, ये मालूम चला कि वो जो आजाद हिंद फौज नेताजी ने बनाई थी, उन फौज के सब तमाम सीनियर ऑफिसर्स थे वो। गुमनामी बाबांचा मृत्यू 16 सप्टेंबर 1985 मध्ये झाला। त्यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पुढे एक समाधी तयार करण्यात आली।
गुमनामी बाबाच्या मृत्यूनंतर त्यांच्या खोलीत एक नेताजी वापरत असलेल्या घड्याळासारखं एक घड्याळ, चष्मा आणि कौटुंबिक फोटो आढळून आले. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी न्यायालयानं ते सगळं सामान ताब्यात घेण्याचे आदेश दिले. 2 वर्षांपूर्वी लखनौ उच्च न्यायालयानं गुमनामी बाबांचं सत्य समोर यावं यासाठी एका निवृत्त न्यायाधीशाची एक समिती स्थापन करण्याचा आदेश दिला. मात्र त्याचं पुढे काही झालं नाही. गुमनामी बाबाचं सत्य समोर यावं अशी जनतेची इच्छा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.